प्रत्येक मनुष्य जीवनात शांतीच्या शोधात असतो. बाह्य जगतातून शांतीचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न मात्र निष्फळ ठरतो, कारण ती शांती माणसाच्या मनातच मूलतः असते. अशा या शांतीचा अनुभव अल्पसा का होईना आपल्याला गाढ झोपेत येतो. परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनात किती जण हा अनुभव गाढ झोपेत घेऊ शकतात? आपल्या शास्त्रात शांती प्राप्त करण्याचा मार्ग सांगितलेला आहे. तो मार्ग म्हणजे भगवंताचं ध्यान. अत्यंत जाणीवपूर्वक आणि स्वेच्छेनं भगवत चिंतन करता करताच चिंतनाचं रूपांतरण ध्यानात होतं. ध्यान जमलं की शांतीचा अनुभव येतोच. भगवंताच्या चिंतनाचे 4 प्रकार आहेत: रूपचिंतन, गुणचिंतन, लीलाचिंतन आणि तत्वचिंतन. भगवत चिंतन करताना सातत्य आणि जाणीवपूर्वक श्रद्धेनं आणि भक्तिभावनेनं केलेल्या चिंतनाला अधिक महत्त्व आहे. चिंतन किंवा ध्यान करताना हृदय आणि मन भगवंताला समर्पित करायचं आहे. संपूर्ण समर्पणानं आणि भावनेनं केलेल्या चिंतनानं जो अनुभव येतो तो अनुभवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण आता भगवंताचं रूपचिंतन करण्यास प्रारंभ करूयात. आपण ज्या आसनावर बसलेला आहात तिथेच ताठ बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. मस्तक, मान आणि पाठ एकाच रेषेत सरळ आणण्याचा प्रयत्न करा. अशी कल्पना करा की विश्वातल्या सर्व महापुरुषांचे आशीर्वाद आणि सद्भावना आपल्यापर्यंत येत आहेत. भगवंताच्या रूपचिंतनाच्या या पवित्र कार्यात त्यांची सहाय्यता मिळत आहे. त्यांना आपल्या या प्रयत्नानं आनंद होत आहे. कल्पना करा की आपलं शरीर आणि मन बलवान होत आहे, पवित्रही होत आहे. आता आपलं मन श्वासोच्छ्वासावर केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. श्वास घेताना कल्पना करा की आपण शुद्धता, पवित्रता, प्रेम आणि बल आपल्या शरीरात घेत आहोत. उच्छ्वास सोडताना कल्पना करा की भीती, काळजी, मत्सर, तिरस्कार आदी विकार आपण बाहेर टाकून देत आहोत. श्वासोच्छ्वासावर मन केंद्रित करताना आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे साक्षीभावानं बघा. विचार तरंग उठतील आणि हळूहळू निघून जातील. कल्पना करा की विचारांची तीव्रता कमी होऊन मन शांत आणि स्थिर होत आहे. मनात एक अपूर्व शांतीचा अनुभव येत आहे.
विश्वातील सर्व प्राणीमात्रांपर्यंत आपल्या सद्भावना आणि शांती पोहोचत आहे. आता आपण प्रार्थना करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. भगवंता, सर्व प्राणीमात्रांना सुख लाभो. सर्व प्राणीमात्रांची चिंता, भय, रोग आदीपासून मुक्तता हो. सर्वांना फक्त शुद्ध आणि पवित्र गोष्टींचाच अनुभव येवो. भगवंता, कोणालाही कधीच दुःखाचा अनुभव न येवो. आता आपण सद्गुरूंना मनःपूर्वक प्रणाम करून सद्गुरूंचं स्तवन करूयात. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. आता आपण कुंडलिनी शक्तीला आवाहन करूया. आपलं लक्ष निद्रित कुंडलिनी शक्तीचं स्थान म्हणजेच पाठीच्या कण्याची सुरुवात होते तिथे केंद्रित करा. प्रार्थना करा की हे आद्याशक्ती, हे आनंदमयी माते, माझ्यावर कृपा कर. कल्पना करा की आपली कुंडलिनी जागृत होऊन सुषुम्ना नाडीतून हळूहळू वर सरकत आहे. ती हृदय चक्रात प्रवेश करीत आहे आणि त्यामुळे आपलं हृदय कमळ उमलू लागलं आहे. आता आपण भगवान श्री रामकृष्णांना प्रार्थना करूया. हे ठाकूर, माझ्यावर कृपावंत होऊन आपण माझ्या उमललेल्या हृदय कमळाचं आसन ग्रहण करावं. त्यांच्या मुखमंडळावर पसरलेली दैवी प्रभा मला दिसत आहे आणि त्यांचं ते दिव्य स्मित मला दिसत आहे. त्यांनी कृपावंत होऊन माझं हृदय कमळ आपलं आसन म्हणून ग्रहण करून त्यावर ते विराजमान झालेले आहेत. श्री रामकृष्णांच्या दिव्य नेत्रांकडे बघून मला त्यांच्या कृपेचा, त्यांच्या प्रेमाचा, पवित्रतेचा आणि शांतीचा अनुभव येत आहे.
श्रीरामकृष्णांच्या दिव्य नेत्रांकडे बघा. त्यांच्या कृपादृष्टीला प्रतिसाद द्या. मनानेच कृतज्ञता व्यक्त करून आपलं मस्तक त्यांच्या पवित्र चरणांवर टेकवून त्यांना मनोमन साष्टांग प्रणाम करा. त्यांचा चरणस्पर्श होताच आपल्या शरीरातले आणि मनातले दोष तात्काळ नाहीसे होऊन मनात दिव्य आनंदाची अनुभूती येत आहे. हा दिव्य आनंद माझ्या सर्व शरीरात पसरत आहे. मन आणि शरीर पवित्र होत आहे. आता आपण भगवान श्री रामकृष्णांच्या मानस पूजेला प्रारंभ करूयात. अशी कल्पना करा की पवित्र गंगाजल आपल्याजवळ आहे. त्या पवित्र जलानं श्री रामकृष्णांच्या चरणांचं प्रक्षालन आपण करीत आहोत. आता एका शुभ्र वस्त्रानं अतिशय हळुवारपणे मी त्यांचे कोमल चरण पुसत आहे. पाद प्रक्षालनानंतर आता आपण त्यांच्या कपाळावर चंदनाची ओटी लावूयात. आणि ती लावताना मला त्यांचा जो स्पर्श होत आहे त्यानं माझ्या हृदयात आनंदाचे तरंग येत आहेत. फुलांचा एक हार स्वतःच्या हातानं तयार करून तो श्री रामकृष्णांना आपण अर्पण करीत आहोत. नंतर त्यांच्या चरणकमलांवर ओंजळी भरून सुगंधी पुष्प अर्पण करीत आहोत. सुगंधी अगरबत्ती पेटवून त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो आहे. आता निरांजनातील वात पेटवून निरांजन आणि कर्पूर दीपानं श्री रामकृष्णांना ओवाळूयात. असतो मा सद्गमया तमसो मा ज्योतिर्गमया मृत्योर्मा अमृतं गमया मृत्योर्मा अमृतं गमया. आता त्यांना मिठाई आणि फळांचा नैवेद्य अर्पण करा. त्यांच्या जवळ जाऊन स्वतःच्या हातानं फळं आणि मिठाई त्यांच्या मुखामध्ये भरवा. नैवेद्याचा स्वीकार झाल्यानंतर त्यांना केसरी दुधाचा पेला अर्पण करा. एका स्वच्छ शुभ्र वस्त्रानं हळुवारपणे कोमल भावनेनं त्यांचं मुख प्रक्षालन करा. माझी ही पूजा ग्रहण करून श्री रामकृष्ण अतिशय आनंदी झालेले आहेत.
ते आता स्वतःच्या हातानं मला प्रसाद भरवीत आहेत. माझं मन तृप्त झालेलं आहे आणि मनात विलक्षण आनंदाचा अनुभव येत आहे. त्यांच्या चरणावर मस्तक टेकवून त्यांना साष्टांग प्रणाम करा. या नामरूपाच्या जगापासून फार फार दूर एका प्रशांत गंभीर गाभाऱ्यात फक्त मी आणि श्री रामकृष्ण आहेत. श्री रामकृष्ण माझ्याकडे दयामय दृष्टीनं बघत आहेत. त्यांच्या नेत्रातील करुणा आणि प्रेम बघून माझं चित्त आनंदानं अगदी भरून जात आहे. दोन्ही हात जोडून सद्गदित अंतःकरणानं भगवान श्री रामकृष्णांकडे याचना करा. हे करुणामय भगवान, आपल्या चरणांप्रती माझं प्रेम आणि भक्ती असू द्यावी. मला ज्ञान, वैराग्य, विवेक आणि शुद्ध भक्ती द्या. माझ्यावर कृपा करून याच जीवनात आपलं साक्षात दर्शन मला घडू द्या. प्रभू, अनेक संस्कारांनी घडलेलं माझं हे अशुद्ध मन तुमच्या चरणांशी सुद्धा राहू शकत नाही. माझं हृदय शुद्ध करा आणि मला तुमच्या चरणांचा आश्रय द्या. तुम्हीच सर्व जीवांचे तारणहार आहात हे मी जाणतो, पण तुमची कृपा मी नेहमी समजू शकत नाही हो. हे प्रभो, तुमच्या कृपेनं तुमचं नित्य स्मरण होत राहील असा मला आशीर्वाद द्या. भगवान श्री रामकृष्ण ही प्रार्थना ऐकून प्रसन्न झाले आहेत आणि आपला हात उंचावून म्हणत आहेत, तथास्तु. तुला भगवत प्राप्ती याच जन्मी हो. श्री रामकृष्णांच्या दिव्य रूपाकडे परत एकदा स्नेहपूर्वक बघा. त्यांचं भगवत रूप आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करा. श्री रामकृष्णांच्या नामाचा जय जयकार करा आणि म्हणा, ॐ नमो भगवते रामकृष्णाय. ॐ नमो भगवते रामकृष्णाय. ॐ नमो भगवते रामकृष्णाय. सर्व देवदेवी स्वरूप श्री रामकृष्ण सर्व धर्मांमधील एकत्वाचे प्रतीक आहेत. राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग साक्षात देहरूपानं श्री रामकृष्णांमध्ये स्थित आहेत. निर्गुण निराकार ब्रह्मच श्री रामकृष्णांच्या रूपानं पृथ्वीवर आमच्या सर्वांच्यासाठी देहरूपानं अवतरित झालेले आहेत. जे राम होते
जे कृष्ण होते तेच श्री रामकृष्ण स्वरूपात आमच्यासाठी आलेले आहेत. ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. रामकृष्णाय ते नमः. पुन्हा एकदा श्रीरामकृष्णांचं दिव्य रूप डोळ्यात साठवूयात. आपल्या हृदय कमळावर विराजमान झालेलं ते दिव्य रूप आपल्यावर कृपा करून एका दिव्य आनंदाचा वर्षाव करीत आहेत. पुन्हा एक वार श्रीरामकृष्णांचं विशाल रूप मला माझ्या हृदय आसनावर बसलेलं दिसत आहे. आता श्री रामकृष्णांची आरती करूयात. कल्पना करा की पंचारतीचा दीप आपल्या हातात आहे आणि आपण आरती करीत आहोत. ॐ निरञ्जनं नित्यम् अनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. तं रामकृष्णं शिरसा नमामि. श्रीरामकृष्णांकडे पुन्हा एकदा बघा. ते आपल्या हृदयात आपल्याच दिशेनं बसलेले आहेत आणि आपलं सदोदित रक्षण करीत आहेत. श्रीरामकृष्णांचं दिव्य स्वरूप आता विशाल होत आहे. आधी फक्त माझ्या हृदय कमळातच असलेलं ते रूप आता माझं संपूर्ण शरीर, मन आणि हृदय व्यापून टाकत आहे. श्रीरामकृष्ण रूपी विशाल सागरात माझं मन तल्लीन होऊ लागलं आहे. माझ्या चित्ताचा श्रीरामकृष्णांमध्ये लय होत आहे. एका दिव्यानंदाची अनुभूती आत बाहेर सर्वच ठिकाणी येत आहे. सर्वच दिशांमधून एकच गुंजारव होत आहे. ह्या गुंजारवाचं आलंबन हृदयात साठवून आपल्या ध्यानाची सांगता करूयात. हे रामकृष्ण जय रामकृष्ण. हे रामकृष्ण श्रीरामकृष्ण. हे रामकृष्ण जय रामकृष्ण. हे रामकृष्ण श्रीरामकृष्ण. हे रामकृष्ण जय